ब्रँड ऑफ दातिवरे आपण पाहू शकतायत. दुसऱ्या बाजूने एमडी ब्रदर्सचे मनीषजी निजाई ब्रँड ऑफ दातिवरे. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता. तदनंतर मुन्ना जयस्वाल आणि आमच्या समवेत आपण पाहू शकतायत आनंद जयस्वाल. आपण पाहू शकताय 3 ऑफिशियल पंचही सज्ज आहेत. आशुतोष बिब्बारे सर, हेमंतजी ठाकूर सर आणि अनिल वाघेला सर, हे 3 पंच आपण पाहू शकतायत. रोहिदाजी भगत साहेब उपस्थित झाले सकाळच्या सत्रामध्ये, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. चला प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा आणि लगेच शिक्षण सजून घ्या. दोन्ही संघांना विनंती असेल. रोहित ट्रान्सपोर्ट्स संघ मालक सन्माननीय महेशजी पाटील साहेब, तदनंतर राहुलजी साळुंके साहेब आणि पाटील 3030 जलसार संघाचे संघ मालक सचिनजी पाटील, सचिन दादा यांचा संघ असेल. आणि मनसेराज जो रोहिदासजी भगत साहेब, संदीपजी किणी साहेब, चेतनजी पाटील साहेब आणि दिनेशजी गवई साहेब यांचा तो संघ असेल मनसेराज. आणि कपासे लाईनचा आपण विचार केला तर अक्षयजी ठाकूर साहेब आणि ऋषी पाटील साहेबांचा संघ. आज 4 संघ आपण पाहू शकणार आहात. चला रोहित ट्रान्सपोर्ट शुभमजी आपला संघ लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरवा. मेंटॉर आहेत शुभम पादे साहेब, आपण पाहू शकतायत. चला लाईनअप मध्ये आपण लगेच क्षेत्रासाठी उतरायचं आहे. सुपर कॅमेरा वर्क आपण पाहू शकणार आहात. मुन्ना जयस्वाल, सफाया प्रीमियर लीग 2024 पर्व पहिला आपण पाहू शकतायत. आज सलग 3रा दिवस या स्पर्धेचा आपण पाहू शकतायत. कुंदन डिझे, काही सुपर डिझे वादन त्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा कव्हरेज करतायत. पुढच्या हप्त्यामध्ये असेल चाफेवाडी चषक, त्याला सुरुवात होईल. लाख मोलाची ती स्पर्धा असेल. चला रोहित ट्रान्सपोर्ट्स आणि पाटील 3030 जलसार प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. मॅचला सुरुवात केली जाईल. आमचे ऑफिशियल पंच सज्ज आहेत. यस शुभमजी पादे साहेबांची टीम मात्र आपण पाहू शकतायत. अमित पाटील अण्णा ब्रँड ऑफ मथाने, पिंकेजी पाटील ब्रँड ऑफ जलसार, तदनंतर सरपेश शेलार वेडी ब्रँड ऑफ वेडी, तदनंतर प्रणयजी घरत ब्रँड ऑफ सरावली, भावेशजी घरत ब्रँड ऑफ केळवा, युवराजजी वैती ब्रँड ऑफ वाडीव वैतरणा, तदनंतर दर्शनजी तरे ब्रँड ऑफ एडवन, सुमितजी पाटील ब्रँड ऑफ चिखलपाडा, संकेतजी गावड ब्रँड ऑफ टेंबी खोडावे, सुशांत पाटील ब्रँड ऑफ कांद्रेभुरे, नंदनजी चौधरी उसरणी, किशोरजी पाटील कांद्रेभुरे, तदनंतर प्रथमेश तरे माकणे, सूरज लहानगे ठाकूरपाडा आणि सागर गरत वेडी अशी रोहित ट्रान्सपोर्टचा स्क्वॉड आपण पाहू शकतात. लगेच मॅचला सुरुवात केली जाईल. आमचे ऑफिशियल पंचही लगेच सज्ज होतील. आशुतोष बिब्बारे सर, तदनंतर आपण पाहिलं तर हेमंतजी ठाकूर सर आणि अनिल वाघेला सर, हे 3 पंच आपण पाहू शकतात. तदनंतर आमच्या समवेत आज त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत सलग 2 दिवस आणि हा 3रा दिवस आहे. मंथनजी गरज सर यांचाही आपण आवाज ऐकणार आहोत. चला रोहित ट्रान्सपोर्ट्स आपण लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा. शिस्तबद्ध ही स्पर्धा आपण पाहू शकतात. सफाया प्रीमियर लीग 2024 पर्व पहिला. खूप दर्जेदार आयोजन आपण पाहू शकतात. या स्पर्धेच्या माध्यमातून सफाया
क्रिकेटर्सना मात्र ही संधी प्लॅटफॉर्म उत्पन्न निर्माण करून दिला गेलाय या आयोजकाच्या वतीनं. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या आणि दोन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. रोहित ट्रान्सपोर्ट्स हा संघ आपण पाहू शकता टॉस जिंकला एकंदरीत आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय जरूर घेतला गेलाय. त्यानंतर आमंत्रित केलं गेलंय संघ आपण पाहू शकतायत पाटील 3030 जलसार जो सचिन दादाचा संघ. त्यानंतर रुची ट्रान्सपोर्टचा विचार केला तर आदरणीय सन्माननीय महेशजी पाटील अँड राहुलजी सालुंके साहेब, रितेशजी पाटील साहेबांचं शुभ आगमन होत आहे. वेलकम या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत असेल. रितेशजी पाटील 40+ चांगला क्रिकेट आपण पाहिलं माकुंसाच्या त्या मैदानामध्ये. सफा प्रीमियर लीग 2024 पर्व पहिला आपण पाहू शकतायत. या स्पर्धेचा सलग तिसरा दिवस. सी ग्रुप आपण पाहू शकताय 4 संघ एकमेकांसमोर आजच्या दिवसात असतील. रुची ट्रान्सपोर्ट्स हा संघ महेशजी पाटील आणि राहुलजी सालुंके साहेबांचा संघ. पाटील 3030 जलसार आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील दादा यांचा संघ. तदनंतर मनसे राज श्री रोहिदासजी भगत साहेब, श्री संदीपजी केणी साहेब, चेतनजी पाटील साहेब आणि दिनेश गवई साहेबांचा संघ आपण पाहू शकतायत. आणि कपासे लायन्स हा संघ आपण पाहू शकतायत श्री सन्माननीय अक्षयजी ठाकूर साहेब अँड ऋषी पाटील साहेबांचा संघ आपण पाहू शकतायत. आज हे 4 संघ एकमेकांसमोर असतील. चला दोन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आमचे ऑफिशियल 2 पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि 6 सीटरची टीम मात्र सज्ज आहे. डिजिटल स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता मुन्ना जसवाल सध्या चांगलं कार्य करतायत. त्यानंतर एका बाजूने आपण पाहिलं तर आनंद जसवाल, तर आदरणीय सन्माननीय रितेशजी पाटील साहेब उपस्थित झाल्यात. त्यांना प्रेमाने बाळूदादा संबोधलं जात आहे. त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. हार्दिक स्वागत असेल या क्रीडा निगमामध्ये. 40+ त्यांच्या माध्यमातून चांगला आपण पाहू शकतायत. तर आदरणीय सन्माननीय भूपेश पाटील रॉकी दादा आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहे सध्या आपण पाहू शकतायत सफा प्रीमियर लीग 2024. चला दोन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवून द्या विनंती असेल. आमच्या ऑफिशियल पंचही मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 3 पंच आपण पाहू शकतायत. आशुतोष बिभारे सर, हेमंतजी ठाकूर सर अँड अनिल वाघेला सर, हे 3 पंच आपण पाहू शकतायत. ऋषी पाटील साहेबांचं मात्र शुभ आगमन होतंय. वेलकम या क्रीडा निगमामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. जे कपासे लायन्स संघाचे मात्र संघ मालक अक्षयजी ठाकूर साहेब आणि ऋषी पाटील साहेब सकाळच्या सत्रामध्ये त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आशुतोष बिभारे सर अँड हेमंतजी ठाकूर सर मंद मंद पावलाने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 कला 64 विद्येचा अधिपती श्री गणरायाला वंदन करूया. आमच्या गावचं कुलदैवत दत्तांना मात्र वंदन करूया. तदनंतर आई एकविरा माता श्री साईबाबांना वंदन करूया. कुर्लाई मातेलाही वंदन करूया. तदनंतर
अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी नितीन पाटील आपलं सहर्ष स्वागत करतोय। मॅचला सुरुवात होईल। टॉस जिंकला एकंदर आपण पाहिलं तर रुची ट्रान्सपोर्ट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं गेलं। पाटील 3030 जलसार या संघाला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात। विनायकजी पाटील अर्थातच बाबू आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर गणेश। चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, आता उशीर होणार नाही याची दक्षता घ्या। 25 मिनिटात तुम्हाला 5 षटक हाताळणं। यस, जुना चेंडू नाही या पहिल्या मॅच साठी। जर चेंडू हरवतोय जातोय तर नवीन चेंडूच यूज केला जाईल, लक्षात ठेवा, याची दक्षता आपण घ्या। खूप चांगलं डीजे वादन कॅन्डी, सर्वांना हवा हवासाना वाटणारा डीजे अर्थातच कॅन्डी आपण पाहू शकतायत। कुंदनजी खरं तर आपण पाहू शकतायत। रोहित ट्रान्सपोर्टच आपण पाहू शकता। अमितजी पाटील, पिंकेश पाटील, प्रणय घरत, सर्वेश शेलार, युवराज वैती, दर्शन तरे, सुजल लहांगे, संकेश गावड, किशोर पाटील आणि सुमित पाटील। तदनंतर पाटील 3030 जलसार संघाकडनं नवनाथ पाटील, नयन पाटील, विनायक पाटील। आपण पाहू शकतायत पाटील 3030 जलसार, नवनाथजी पाटील, नयन पाटील, विनायक बाबू पाटील, गणेश गावड, कुणाल तरे, प्रणित माते, राहुल पाटील, जतीन पाटील, धनंजय पाटील, आतिश पाटील आणि सचिन पाटील असा स्क्वॉड आपण पाहू शकतायत। पहिला मॅच रंगत आपण पाहू शकणार आहात। या दोन संघामध्ये काटेकी टक्कर असेल। एका बाजूने पाटील 3030 जलसार, दुसऱ्या बाजूने रुही ट्रान्सपोर्टचा हा संघ माकणे आपण पाहू शकणार आहात। 4 मिनिटात पहिला चेंडू हाताळला गेला होता। एकंदरीत आयोजक आम्हाला सूचना देत आहेत। मॅचला सुरुवात होतोय। एका बाजूने आपण फलंदाज पाहिला तर फलंदाज आहे एका बाजूने गणेश नॉन स्ट्राइक एंडवर असेल आणि दुसऱ्या बाजूने विनायक पाटील आपण पाहिलं तर ब्रँड ऑफ सफाय। टाइमर सेट केला ते 5 मिनिटात तुम्हाला 25 मिनिटं हाताळणं बंधनकारक असेल आणि जास्त उशीर होईल तर एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये बोलवलं जाईल अंतिम षटकासाठी, लक्षात ठेवा। विनायक पाटील आपण पाहू शकतायत। यस, पंचांचे ग्रीन सिग्नल येत आहेत। मॅचला सुरुवात होत आहे। विनायक पाटील ब्रँड ऑफ सफाय, दुसऱ्या बाजूने गणेश ब्रँड ऑफ जलसार, तर सर्वेश शेलार ब्रँड ऑफ वेडी। बेस्ट ऑफ लक बोथ टीम। मॅचला सुरुवात होत आहे। आजच्या दिवसातला पहिला चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न केला। मिड ऑफ क्षेत्ररक्षक येतोय, तत्पूर्वी सिंगल असेल, एकने मात्र श्री गणेश केला जातोय, तो आपण पाहू शकता। संघ पाटील 3030 जलसार, सर्वांचं सहर्ष स्वागत असेल। युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक 6 सीटरच्या माध्यमातून जे जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल। यावेळेस मात्र आखोटप्प्याचा चेंडू होता, मिस होतोय। गणेश मनाचे राजे मात्र बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहू शकतात। वेडी ब्रँड ऑफ वेडी, सर्वेश शेलार एक युवा खेळाडू जो मात्र शुभमजी पाध्याने घडवलेला हा खेळाडू आपण पाहू शकतायत। त्यांचीच टीम मनाचे राजे मात्र बिलॉंग करणारा हा खेळाडू सर्वेश शेलार। फुलाल यांचा चेंडू होता, यातून बॅटचं फेस ओपन केलंय। पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय। सिंगल स्कोर कार्ड आपण जाऊन पोहोचलाय। सध्या 2 धावा, चेंडूची समाप्ती झाली 3। पहिला सामना एकंदरीत आपण पाहू शकतायत। दोही ट्रान्सपोर्ट्स विपक्ष पाटील 3030 जलसार। कौस्तुभजी पाटीलने मात्र खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण, चांगला बॅकअप येतो। तत्पूर्वी 2 धावा येते परिपूर्ण केल्या जातील। 2 धावांनी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय। 4 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत। 4 रन स्कोर कार्ड
षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं षटक. सिंगल आलंय, 3 धावा झाल्या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. बाबू यांच्या बॅटमधून स्ट्रोक पाहिला होता, त्यानंतर हा डॉट चेंडू येतोय. चेंडू फेकून झाले 4, 5 चेंडूची समाप्ती झाली. शेवटचा चेंडू असेल अंतिम आणि धावा झाल्या स्कोर कार्डवर आपण पाहिले तर फक्त 3. यावेळेस आता इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सरळ चौकारांसाठी येतोय आणि या 4 धावांशी षटक क्रमांक पहिले समाप्त झालंय. धावसंख्या आपण पाहिली तर पाटील 3-0 जलसार या संघाची 7 धावा बिनबाद. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे राम आएंगे. राम आएंगे, आएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग. सुपर भक्ती गीतांचं आपण नजराणा पाहू शकतायत. कॅन्डी डीजे यांच्या माध्यमातून सकाळचं सत्र आहे. धावसंख्या आपण पाहिली तर टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 7 धावा. एक षटकाच्या समाप्ती अखेर मार्कवर आलाय गोलंदाज युवराज वैती, ब्रँड ऑफ वाडी वैतरणा आपण पाहू शकतायत. उपेशजी गावड सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत असेल. एक षटकाची समाप्ती झाली. स्कोर कार्डवर टीमची टोटल 7 धावा बिनबाद स्थिती आपण पाहू शकता. युवराज वैती मार्कवर. यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न केलाय. बॅटच्या धडावर चेंडू आला नाहीये. तत्पूर्वी 1 बाउंड क्षेत्ररक्षण सरप्राईज शेल्लार. 2 धावा ते परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. कालच्या दिवसात मात्र सरफराज खानने काही पदार्पण केलं. 62 धावांची मात्र खेळी केली, परंतु धावबाच्या स्वरूपात बाद झाला, कारण रवींद्र जडेजा षटकाच्या उंबरठ्यावर होता आणि सॅक्रिफाईस करावं लागलं होतं. आणि 331वा खेळाडू ठरला कालच्या दिवसात आपण पाहिला, जो मात्र पदार्पण केलं टेस्ट क्रिकेटमध्ये कालच्या दिवसामध्ये. यावेळेस मात्र कलात्मक स्ट्रोक काय बा ते इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हरेज चेंडू होतोय फरार. सीमारेषा आजच्या दिवसातला पहिला चौका येतोय विनायक बाबू यांच्या बॅटमधनं. स्कोर कार्ड आपण जाऊन पोहोचलाय सध्या 13 धावा बिनबाद. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे मन. थँक्यू. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय 13 विदाउट लॉस. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. बालूजी उपस्थित झाला, त्यांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. गोलंदाज युवराज वैती पुन्हा एकदा. यावेळेस मात्र काय घडलं जाईल तर पंच दोन्ही हात समांतर करतात. हेमंतजी ठाकूर सर आणि धावसंख्या अवांतराने एक भर पडेल. स्कोर कार्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 14. 14 धावा या स्कोर कार्डवर. युवराज वैती एक युवा गोलंदाज आपण पाहू शकतायत. षटक क्रमांक हाताळलं जाते. दुसरं पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहू शकतायत. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. विनायक बाबू यांच्या बॅटमधून येतोय दमदार षटकार. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर येतोय षटकार. SPL षटकार 6 धावा. लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरु. थँक्यू. आमचं माकणे गावाचं कुलदैवत आपण पाहू शकताय. देवस्थान दत्तांचं मात्र एक गाणं आपण प्ले केलंय कॅन्डी डिझाईनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाज होते. पंच दोन्ही समांतर करतायत. हे म्हणजे ठाकूर सर
धावसंख्या 1 ने फ्लाय होते स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय संघ आपण पाहू शकता 21-21 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. इकडनं डॉट बॉल येणं गरजेचं असेल कारण बाबू एक हार्ड हिटर फलंदाज त्यांच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार जरूर पाहिलाय. पुन्हा एकदा हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केलाय इनटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. वन बाउन्स मिड विकेट क्लिअर करतोय येतोय चौकार 4 धावा. किरादे बनते बनकर टूट जाते मगर सिरडी वही जाते जिन्हें बाबा बुलाते. ओम साई राम आपण पाहू शकताय धावसंख्या 25 रन विदाउट लॉस. यावेळेस आता हुक करण्याचा प्रयत्न केला चेंडू निघून जातोय सरळ सीमा शपार फाईन लेग क्लिअर करतो. एसपीएल बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. थँक्यू. सुपर डीजे वादन कॅन्डी यांच्या माध्यमातून आपण ऐकू शकतात. सकाळचं सत्र आणि भक्तिमय वातावरण इथे मात्र गुलांजावर हल्ले चढवले जात आहेत. युवराज वैती आपण पाहू शकता 5 चेंडू मागे धावा खर्च केले आहेत 25 आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते सध्या 29 विदाउट लॉस. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मात्र डॉट चेंडू होते आणि षटक क्रमांक आपण पाहिले तर 2 समाप्त झालंय. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकता पाटील 30-30 जलसार हा संघ 29 धावा बिनबाद. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. सफाई प्रीमियर लीग पर्व पहिलं आपण पाहू शकतात आणि या स्पर्धेचा आज 3रा दिवस. पुन्हा एकदा सर्वेश शेलार येतोय ज्याच्यावर विश्वास दर्शवला गेलाय. त्याने धावा खर्च केल्या होत्या 9. पहिले षटक हाताळताना 7 धावा खर्च केल्या. माफ करा एक आमचं स्कोरर मात्र दर्शवत आहेत परंतु हे षटक पाहिलं ना युवराजचं थोडंसं महागडं षटक जरूर ठरलं गेलंय. इकडनं विकेट्स प्राप्त करावे लागतील त्या रोहित ट्रान्सपोर्ट्स या संघाला कारण चांगली पार्टनरशिप बिल्ड करताना हे दोन्ही फलंदाज आपण पाहू शकतात. धावे ते परिपूर्ण केली जाईल. चांगले क्षेत्ररक्षण होते. सिंगल येईल. सिंगलच्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय सध्या आपण पाहू शकतात 30 रन्स विदाउट लॉस. चांगली पार्टनरशिप बिल्ड करताना हे दोन्ही फलंदाज आपण पाहू शकतात. सिंगल येते स्कोर कार्ड पाहिलं तर 30 रन्स. बाबूच्या बॅट मधनं मात्र धाव आल्यात 22 धावांचं योगदान दिलंय. यू मिस आय डेफिनेटली इट. स्लोवर वनचा चेंडू होता आणि इथे मात्र कमबॅक केलंय ते रुई ट्रान्सपोर्ट या संघाने. बडी मछली जाल में फसती हुई पहिल्या विकेटचं पतन झालंय. बॅक टू द डगआउट मिस्टर विनायक पाटील बाबू. ऐको आई अग्री कोलरची माय. ऐको आई अग्री कोलरची माय. इथं संकट उभी तुरा. इथं संकट उभी तुरा. माझा तुझ्यावर भरोसा हाय. माझा तुझ्यावर भरोसा हाय. माझा तुझ्यावर भरोसा. तुमच्या व्यासपीठावर भूपेशजी गावड साहेब तदनंतर रितेशजी पाटील साहेब महेंद्रजी भोईर तदनंतर योगेशजी घरत साहेब मनीषजी ठाकूर साहेब तदनंतर आपण पाहू शकतात मनीषजी गावड आणि त्यांची संपूर्ण टीमने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलंय. 6 हिटरची संपूर्ण टीमचं चांगला टीमवर्क करत आहे. मनीषजी निजाई दुबई कतार रिटर्न
ब्रँड ऑफ दातिवरे. तदनंतर आपण पाहू शकतायत हार्दिक आरेकर ब्रँड ऑफ दातिवरे. त्यानंतर आमचे डिजिटल स्कोरर आपण पाहू शकतायत एडिटर मुन्ना जसवाल ब्रँड ऑफ बोईसर यादव नगर आनंद जसवाल. चिराग स्कोररच्या भूमिकेमध्ये चांगला टीमवर्क पाहू शकतात आपण. 6 सीटरचे युजर्स आपण पाहिले तर 2559 सध्या नवीन चॅनल आहे. या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण आपल्याच विभागातील चॅनल्स आपण पाहू शकतात. नयन पाटील आलाय ब्रँड ऑफ रावळेचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक विकेटचं पतन आलंय. सर्वेश शेलारने जो विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स जरूर प्राप्त केलाय. कारण धावसंख्या आपण पाहिली तर 30 धावा 1 गडी बाद. 1 धावे ते परिपूर्ण केलेले आहे. डीपचा क्षेत्ररक्षक संकेश गावड पुढे सरसावले जात आहेत. फेकी करत आहेत. तत्पूर्वी सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा ते परिपूर्ण केल्या. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु फेकी आपण पाहिली तर 2 धावा ऍड केल्या जातील. चला बाईकचा मिरर बघा आमच्या पाठीमागे, टॉसबॉक्सच्या अगदी पाठीमागे. हटवायची आहे, लक्षात घ्या. चला बुलेट ऋषी दादा आपली बाईक तर धावसंख्या जाऊन पोहोचलाय 32 रन. टीमची टोटल आपण पाहू शकतात. गोलंदाज सर्वेश शेलार यावेळेस मात्र ऑफ स्टिकला सोडून जाणार चेंडू पंच आशुतोष सर दोन्ही आज समांतर करतायत. धावा येथील अवांतर. स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय संघ 33 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. रुई ट्रान्सपोर्ट हा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय आणि फलंदाजी करणारा संघ आपण पाहिला तर पाटील 3030 जलसार जो संघ आहे सचिन दादा यांचा. प्लेइंग फॉर्म बॉडी अभय शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. डीपचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. अंकित ठाकूर पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 धावा येथे परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 35. लॉस ऑफ 1 विकेट्स. 35 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर सर्वेश शेलार. मॅगी नावाने जास्तीत जास्त पसंती आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 35 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट्स. 1 धावे ते परिपूर्ण केली जाईल. पुन्हा एकदा डीपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 36 धावे या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. अजून 1 चेंडूचा खेळ शेष आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आपण पाहू शकतात. गोलंदाज मार्क सर्वेश शेलार ब्रँड ऑफ वेडी आपण पाहू शकतात. एक महत्वाची विकेट जरूर प्राप्त केली गेली. 14 मिनिटं आतापर्यंत खर्च केल्यात. पुलल यांचा चेंडू होता. यावेळेस दिशा देण्याचं काम केलं. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहेत. सुमित फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावा इथे सहज पूर्ण केल्या जातात. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. दोही ट्रान्सपोर्टचा संघ आपण पाहिला तर धावसंख्या स्कोर कार्डवर टीमची टोटल 38 धावा 1 गडी बाद. 3 षटकासाठी आपण पाहिलं तर 15 मिनिटं खर्च केल्यात. या ऐकूया कुंदनजी डिझाईन. Thank you.
थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल सफाया प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं आणि आज सलग तिसरा दिवस आपण पाहू शकतायत. मॅच क्रमांक पहिला एकंदरीत आपण पाहू शकताय तोही ट्रान्सपोर्टचा विपक्ष आपण पाहू शकलाय. तर पाटील 3030 जेलसार या दोन संघामध्ये एकाठेकी टक्कर. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 38 धावा, एक गडी बाद झालाय. गोलंदाजी मार्कवर आला अमित पाटील अर्थातच अण्णा ब्रँड ऑफ मथाणे आपण पाहू शकतायत. 15 मिनिटं जरूर खर्च केली एकंदर आपण पाहिलं. गोलंदाज खुले मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र नयन किणी यांच्या बॅट मधनं मात्र क्षेत्ररक्षक आहे वनबाउंड क्षेत्ररक्षण करतोय. दर्शन तरे फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धाबा इथे परिपूर्ण केल्या जातात. 2 धाबांनी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. संघाची टोटल 40 धाबा, एक गडी बाद. 14 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 4 मार्गस्थ झाले अमित पाटील मार्कवर. पुढे आपण पाहू शकतायत 3 अँगल नाही स्पर्धा आपण कव्हर केली जात आहे. 3 आमचे कॅमेरामॅन पाहिले तर मणेशजी निजाई, त्यानंतर हार्दिक आरेकर आणि सूरज असे 3 कॅमेरामॅन. खूप महत्वाची भूमिका या कॅमेरामॅनची आपण पाहू शकतायत. आणि डेकोरेटर्सना विनंती असेल कॅमेरामॅनचे स्टँड्स जेव्हा आहेत ते थोडस मजबूत बनवा, कारण हवेचा झोत असतोय, थोडस अपघात होण्याची शक्यता असते. कारण आमच्या समोर एक झालेला आहे, त्यासाठी कॅमेरामॅनचे स्टँड खूप महत्वाचे आहेत, कारण हवेचा झोत असतोय. गोलंदाज मार्कवर अमित पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. क्रॉस बॅटेडने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे वन बाउंड. दर्शन तरे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. ब्रँड ऑफ ऍडव्हान्सचा खेळाडू आपण पाहू शकता. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय 41, लॉस ऑफ 1 विकेट्स. ऋषी पाटील नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये पाहू शकतात आपण. त्यांचा संघ कपासे लायन्स. दुसऱ्या बाजूने मनसे राज. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 41, लॉस ऑफ 1 विकेट्स. 41 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. कौस्तुभ पाटीलने मात्र खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी लिस्ट बनवण्यापासून. त्यांचेही मनपूर्वक आभार असेल. म्हणजे गावड सातत्यानं विघ्नता स्पोर्ट्सवर मात्र जे दाते होते त्यांची नावं ते अनाउन्समेंट करत होते आणि त्यांनीही चांगली मेहनत घेतली संपूर्ण त्यांच्या टीमने. बाई संपर्क काढवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये. टॉट चेंडू येतोय. अमित पाटील अण्णाकडे मात्र अनुभव आहे, एक चांगला अनुभवाचा खजिना त्यांच्याकडे पाहू शकतायत. इकडे स्कोर थांबवला गेलाय. 41 धावा या स्कोर कार्डवर, लॉस ऑफ 1 विकेट्स. यावेळेस मात्र पंच दोन्ही हात समांतर करतात. हेमंतजी ठाकूर सर. धावसंख्या आपण 1 फ्लाय होतय. 42 रन स्कोर कार्ड. 42 धावा या स्कोर कार्डवर झाल्यात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. एकंदरीत चेंडू फेकून झाल्यात 3. पुन्हा एकदा यावेळेस सुपर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुमित मात्र झेल टिपतोय आणि बॅक टू द डगआउट मिस्टर गणेश. दुसरा धक्का लागतोय तो टीम पाटील 3030 जलसार या संघाला. 42 धावा, 2 गडी बाद. आई एकवीरा कारले डोंगरची माऊली. 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 आई कृपेची तू सावली साऱ्या भक्तांची कुलस्वामिनी. आई कृपेची तू सावली साऱ्या भक्तांची कुलस्वामिनी. आई एकवीरा कारले डोंगरची माऊली. आई एकवीरा. थँक्यू. 2 विकेटचं पतन झालंय. 42 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. न्यू बॅटर नवनाथ पाटील ब्रँड ऑफ चिखलपाडा अर्थातच नाणू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. चेंडू फेकून झाल्यात 4. टीमची टोटल 42 धावा, 2 गडी बाद. म्हणजे अजूनही उर्वरित विचार केला तर 14 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस काय घडलं जाईल तर नयन किणी अतिघाई आणि संकटात नाही धावाच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. 42 या धावसंख्या लागतोय. तिसरा धक्का टीम पाटील 3030 जलसार या संघ.
संकेश गावड पुन्हा एकदा सरसावले जात आहेत. तत्पूर्वी फंबल होत आहेत. 2 धावा ते परिपूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नकार येतोय आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचले 47 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत चेंडू हाताळले गेले आहेत 4, म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष. यावेळेस मात्र हा बाईचा फरक घडवण्याचा प्रयत्न. दर्शन तरी कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. बॅक टू द पॅव्हलियन. नानू नवनाथ पाटील तंबूच्या आसऱ्याला संघ आपण जाऊन पोहोचलाय. 47, 4 गडी बाद झाले. एक सुमधुर चला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलावला जाईल. आपण पाहू शकतात. चला टाइम थोडासा स्पीड अप करा. लक्षात ठेवा कारण जास्त वेळ जातोय. लक्षात ठेवा. आपण अजून एक चेंडू असेल. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. आज आपण पाहिलं तर 16 फेब्रुवारीचा दिवस. आजच्या दिवशीच मायकल अँथोनी होल्डिंग यांचा जन्मदिवस 16 फेब्रुवारी 1954. वेस्ट इंडिजचा तो मात्र फलंदाज, चांगला गोलंदाज आणि उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची ख्याती. यावेळेस संकेश गावड कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. बॅक टू द पॅव्हलियन. आल्या आल्या मात्र माघारी परतवला जातोय फलंदाज धनाजी. आल्या आल्या मात्र तंबूच्या असायला 5 षटकाची योग्यता समाप्ती झाली. टीमची टोटल आपण पाहिली तर 47 धावा, 5 गडी बाद. येणारे 6 चेंडू असतील. तत्पूर्वी जाऊया कुंदनजी डीजी यांच्याकडे. स्वराज्यासाठी लढले माऊले, परवाना केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. हे झाला न कधी होणार नाही एकच राजा शिवाजी. 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 थँक्यू. शिवबा लढले म्हणून अखंड महाराष्ट्र घडला. आपण पाहू शकतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. स्वतः संघ मालक सचिन पाटील, सचिन दादा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचले. सध्या 5 षटकाची समाप्ती, 47 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स. अंतिम 6 चेंडू असतील. आणि जेव्हा टॉस बॉक्स साठी आले होते एकंदर आम्ही सांगितलं होतं की 60-65 धावा एकंदर आम्ही 6 षटकामागे स्कोर कार्डवर लावण्याचा प्रयत्न करू, परंतु कमबॅक केलंय सर्वे शेलरचं. ते मात्र क्षेत्ररक्षण सुपर्ब. चला नेक्स्ट मॅच असेल मनसे राज आणि दुसऱ्या बाजूने असेल कपासेल लायन्स. दोन्ही संघाचे संघटक आपण इथे या. आपला फॉर्म फिलअप करून आमच्यापर्यंत पोचवा आणि टॉस पण केला जाईल. मान्यवांच्या शुभ असते. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस काय जबरदस्त कमबॅक केलंय ते टीम रोहित ट्रान्सपोर्ट या संघाने. आशिषजी भोईर येत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत असेल. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय 47 धावा. यावेळेस मात्र आउट स्विंग करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चांगला वळण प्राप्त करतोय. सुपर कमबॅक करतोय अमित पाटील हा गोलंदाज. याच थर्ड अंपायर कडे मात्र चॅलेंज केलं गेलंय. पंच परीक्षण निरीक्षण करतील. अनिल सर आपण या. परीक्षण निरीक्षण केलं जाईल. एकंदरीत स्कोर टीमची टोटल 47 धावा या स्कोर कार्डवर सध्या आपण पाहू शकतात.
येस, ऑन फील्ड पंच जो डिसिजन येतील तोच डिसिजन असेल, कारण कॅमेरा आपण पाहिला तर थोडासा बंद होता, सिग्नल ब्रेक झाला होता, त्याच कारणास्तव ऑन फील्ड पंचांचा जो डिसिजन आहे तोच फेअर डिलिव्हरी असेल. एकंदर आपण पाहू शकतात ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, 3 क्षेत्ररक्षक पुढे सरसावले आहेत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय, 2 धाबा इथे परिपूर्ण केल्या जात आहेत आणि स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय संघ आपण पाहू शकतात. 49 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 49 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. अंतिम षटक मार्गस्थ आहे. रिव्ह्यू कंटिन्यू असेल, लक्षात ठेवा. धावसंख्या 49 स्कोर कार्ड. यावेळेस पंच दोन्ही ह्यात समांतर करतात. हेमंत ठाकूर सर आपण पाहू शकतात. धावसंख्या सांघिक कामगिरी सध्या पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलंय. 50 रन्स पूर्ण झाल्यात. टीम पाटील 3030 जलसार या संघाच्या. अजूनही विचार केला तर 3 चेंडूचा खेळ शेष आहे. एखादा मोठा फटका येईल तर 60 पर्यंत जाण्याचे चान्सेस असतील, कारण 3 चेंडू तुमच्याकडे अजूनही असतील. गोलंदाज अमित पाटील पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. चला, दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या, जिथे टॉस केला जाईल. मनसे राज विपक्ष कपासे लायन्स असे 2 संघ असतील. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे अंकित, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी 2 धाबा ते परिपूर्ण केल्या जातात. 2 धाब्यांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 52 रन स्कोर कार्ड. स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय 52 रन्स, 52 धावा या स्कोर कार्डवर. यावेळेस मात्र पंच दोन्ही आज समांतर करतायत. बॅट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 53 रन स्कोर कार्ड. 60-65 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू असे एकंदरीत दर्शवलं होतं. तदनंतर सध्या वाटचाल केलंय. 53 धावा या स्कोर कार्डवर. शेवटचे 2 चेंडू असतील. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र चांगला कमबॅक केलाय, परंतु सॅक्रिफाईस करावं लागतंय. कालच्या दिवसात सरफराज खान यालाही मात्र सॅक्रिफाईस करावं लागलं होतं. 62 धावांचं मात्र पदार्पणामध्ये चांगली खेळ केली होती आणि पिताशींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते जेव्हा ती अनिल कुंबळे सरांनी मात्र कॅप परिधान केली होती, कारण 331वा खेळाडू ठरला होता टेस्ट क्रिकेटचा तो इंडियन आझमगडचा खेळाडू, पण तो सध्या मुंबईकडनं मात्र तो बिलॉंग करत होता. धावसंख्या आपण पाहिली तर 53 रन्स स्कोर कार्ड. लॉस ऑफ विकेट. शेवटचा चेंडू आहे. यावेळेस मात्र शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला जाईल काय? स्वतः संघ मालक आहे सचिनजी पाटील दादा. अंतिम चेंडू ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक इंटू द पुढे सरसावतात प्रणय घरात, परंतु खराब पैकी पाहायला म्हणजे 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांशी संघ जाऊन पोहोचलाय. 6 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. 55 धावा या स्कोर कार्डवर आणि 6 षटकामागे बनवायचे आहेत 56 धावा. तत्पूर्वी टॉस साठी या मनसे राज अँड कपासे लायन्स दोन्ही संघाचे संघनायक, जिथे टॉस केला जाईल. आमचे सती समालोचक असतील टॉस बॉक्स मध्ये मंथनजी घरत. आणि जशा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आपल्यासोबत वाकलनचा एक गोड आवाज ओमकार शेट्टी सरांचा आवाज ऐकणार आहोत, अर्थातच ओमी नावाने. मात्र तर मी विनंती करेन ओमकार सर आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जा, तिथे टॉस केला जाईल. चला, दोन्ही संघाचे कर्णधार लगेच आपण आपलं प्लेइंग लिस्टचा फॉर्म फिलअप करण्याकरिता इथे यायचं आहे आणि टॉस करता देखील यायचं आहे. दुसरी मॅच आजच्या दिवसातील आपण पाहणार आहोत. एका बाजूला आपण पाहणार आहोत मनसे राज आणि कपासे लायन्स. ओमकार शेट्टे या ठिकाणी मात्र उपस्थित झालेत. वेलकम, हार्दिक स्वागत. कालपासून अगदी चांगला आवाज आपण ऐकत आहात सफाळ प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. आजचे संघ जर आपण पाहतोय रोहित ट्रान्सपोर्ट संघ मालक श्री महेश पाटील, श्री राहुल साळुंके, पाटील 3030 जलसार, श्री सचिन पाटील, मनसे राज श्री रोहिदास भगत, श्री संदीप किणी, श्री चेतन पाटील, श्री दिनेश गवई, कपासे लायन्स श्री अक्षय ठाकूर आणि श्री ऋषी पाटील सर्वांचं हार्दिक स्वागत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन बघा, या अगोदर 5 षटकं झाली, त्यावेळेला मात्र आम्ही तुम्हाला अनाउन्समेंट केली होती ऑफिशियली, तेव्हा प्लीज लवकरात लवकर आपण इथे यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करणं हे खूप अनिवार्य आहे. इथे जर आपण पाहू शकलात तर स्कोर कार्ड आपण पाहतायत. मॅच समरी जर आपण पाहिली, रोहित ट्रान्सपोर्ट माकणे प्रथम गोलंदाजी करताना, सर्वेश शेलार
2 षटकांचा स्पेल हाताळला, 16 धावा दिल्या, 1 विकेट त्यानं प्राप्त केली. त्यानंतर युवराज वैतीला आपण पाहिलं, मोठं षटक हे पाहायला मिळालं होतं. 22 धावा त्या षटकामध्ये मोजल्या गेल्या. त्यानंतर अमित पाटील यांना आपण पाहिलं, 2 षटकं त्यांनी हाताळली आणि 13 धावा या पाहायला मिळाल्या. 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात आणि किशोर पाटील यांना आपण पाहिलं, 4 रन्स देऊन 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. असं मात्र बॉलिंग समरी आपण पाहिली. भूपेशजी गावड यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करत आहोत. चला, दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय रोहित ट्रान्सपोर्ट माखणे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम मेंटॉर म्हणून आपण पाहत आहेत SP बॉईजचे शुभमजी पाध्ये. एक चांगले व्यक्तिमत्व, क्रिकेटवर असलेली त्यांची ओढ आणि आवड ही आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आहे. संघमालक महेश पाटील आणि राहुल साळुंके हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची स्क्वॉड आपण पाहिली तर अगदी चांगल्या पद्धतीने हे सर्व खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतात. खेळत असताना नाण्याची एक बाजू आपण आता पाहिली आहे, गोलंदाजी तर पाहिली, आता फलंदाजी कशा पद्धतीने होईल ते देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. ठीक, चला आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन्स नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आणि टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात आपल्या अतिथी मान्यवर. भूपेशदाच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर भूपेशदा गावड यांना विनंती, आपण या. दोन्ही कॅप्टन्स आपल्या सोबत जोडले जातात. आजच्या दिवसातील 2 स्टार खेळाडू. शुभ सकाळ सफाळ. SPL 2024 स्पर्धेचा आज महत्वाचा दिवस आहे. कॉइन इंट्रोड्यूस करूयात आपण दोन्ही कॅप्टनला. एका बाजूला 2024 आणि एका बाजूला SPL जी स्पर्धा आपण खेळत आहे. मनसेराज या ठिकाणी कॉल करतील. कॅप्टन SPL असं कॉल. चला ड्रॉ. आपण पुन्हा कॉइन स्पिन करू कारण आपला कॉइन आपला भरपूर आतमध्ये गेला तिकडे. परत कॉइन स्पिन करतो आपण. पुन्हा कॉल करावा लागेल आता मनसेराज कॅप्टनला. हा बॅटल असंच रंगणार. मजा येईल तुम्हाला आजच्या दिवसामध्ये. सगळे स्टार्स तुम्हाला सफाळायचे, पुन्हा एकदा इन ॲक्शन पाहायला मिळतील. SPL वन्स अगेन कॉल आणि SPLच येत आहे. टॉस जिंकला मनसेराज टीमनं. नाणेफेकी जिंकली आहे. 6 षटकांची मॅच आहे. समोर एक स्टार खेळाडू आहे. निर्णय काय फील्ड कसं वाटतं? SPLचं पहिलं पर्व खूप छान वाटतंय. नवीन पोरांना हे आपलं प्लॅटफॉर्म आहे खूप पुढे जायला. तर सगळ्यांनी ह्यात सहभाग घेतला. सगळ्यांचा आभार. लीग स्टेजला मॅचेस खेळायच्यात. पहिलीच मॅच अगदी आज जलसाच्या स्टार सोबत अगदी सातत्यानं अनेक साऱ्या टीम्स इन ॲक्शन पाहायला मिळतात. आज काय माइंडसेट घेऊन आलात की मैदानावरती काय प्लॅन्स आहेत? प्लॅन असं काय नाही. ह्यांना जवळजवळ 50वर थांबवायला लागेल तरच आम्ही जिंकू शकतो. सो बेस्ट ऑफ लक. अतिशय सुंदर शुभेच्छा देत. मॅच ऑन होतीये. तुझ्यासोबत देखील चर्चा आपण जरूर करू पुढच्या टॉसमध्ये. जेव्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्जत आमचे समालोचक मित्र मंथनजी घरात सर सोबत येऊ कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू ओमकार सर. या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कौल जरूर झाला. 2 संघ इन ॲक्शन नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मनसेराज विरुद्ध कपासे लायन्स. इथे जर आपण पाहू शकलात तर पहिला चेंडू झालाय. अगदी योग्य पद्धतीने सुरुवात झाली आहे. रोहित ट्रान्सपोर्ट माखणे या संघाची एकही धावसंख्या पाहायला मिळते धाव फलकावर. यावेळेला मात्र बॅटची चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट टर्नमॅनच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं आणि धावसंख्या आपण पाहू शकताय धाव फलकावरती आता झालेली आहे 2. सफळ प्रीमियर लीग दिवस 3रा. ग्रुप C पूल C मधील सर्व संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यातील ही पहिली लढत आपण पाहत आहात. रोहित ट्रान्सपोर्ट विरुद्ध पाटील 3030 जलसार या 2 संघांच्या दरम्यान. सलामीवीर आपण पाहत आहेत. एका बाजूला स्ट्रायकिंग इन वरती आता आपण पाहत आहेत सुमित पाटील. त्यांच्या समवेत आहेत पिंकेश पाटील. नवनाथ पाटील यावेळेला मात्र फुलटॉस बॉल हाताळला होता. फलंदाजाने देखील त्या चेंडूला खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि यावेळेला आपण पाहू शकलात तर
पाहता पाहता या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण आता पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 4. सकाळच्या सत्रामध्ये जे श्रोते आमच्या समोर जोडले गेलेले आहेत मैदानावरती देखील जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी मंथन करत क्रिकेट समालोचक सफाळ प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 3 चेंडू योग्य पद्धतीने झालेत. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक नवनाथ पाटील ब्रँड ऑफ चिखलपाडा यावेळेला मात्र बॅकफुटला गेले कट केलेला फटका पाहायला मिळतो. थर्डमॅनच्या दिशेला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र आपण पाहू शकलात तर अगदी वेगानं चेंडूपर्यंत गेले होते आणि तत्पूर्वी आपण पाहतात कीपर थोडेसे बाबू नाखुश आहेत आपल्या क्षेत्ररक्षकांवरती आणि सिंगलला डबल आणि डबलला या ठिकाणी आपण पाहिलं तर ट्रिपलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या रोहित ट्रान्सपोर्ट माकणे या संघाची धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. इथे जर आपण पाहिलं तर 4 चेंडू अगदी योग्य पद्धतीने हे पाहायला मिळालेत. यावेळेला मात्र पंचांकडे दाद मागितले आहे आणि अगदी पॅड वरती आदळला हा चेंडू लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून इथे पहिला गडी गारत तंबूच्या आसऱ्याला परततोय. खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 1 गडाच्या मोबदल्यामध्ये 7. लक्ष्याचा विचार आपण केला होता तर लक्ष्य समोर ठेवलं होतं 56 धावांचं आणि ते लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतायत अगदी चांगल्या पद्धतीने इथे मात्र सुरुवात गोलंदाजाकडनं ही पाहायला मिळते. पॉवर प्लेमध्ये हे गरजेचं असतं की कुठेतरी एखादा विकेट मिळवून द्यावा कारण की फलंदाजांकडे ती संधी असते. फक्त 2 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि त्याचा मात्र पूर्ण समाचार घेण्याची संधी असते. परंतु इथे नवनाथने फलंदाजाला कुठलीही संधी दिली नाहीये आणि लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. षटकातील शेवटचा चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा वरच्या दिशेला चेंडूला खेळून काढलाय. लॉफ्टेड फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक अगदी लांबून चेंडूला उचलण्याकरता येत आहेत. बघा थोडंसं लजी क्रिकेट इथे पाहायला मिळालं. नवनाथ आपल्या क्षेत्ररक्षकांवरती नाराज जरूर आहेत परंतु इथे जर आपण पाहू शकलात तर धावा इथे जमवल्या गेल्यात या चेंडूवरती 2 आणि या 2 धावांनी झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 9. आपण पाहतात सफाळे प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं. एक छोटंसं गीत आपण ऐकूया डीजे कुंदन यांच्या माध्यमातून आणि पुन्हा येऊया नूतन नगर माकणेच्या या सुंदर भव्य दिव्य मध्ये हाताळणं गरजेचं आहे कारण की सध्याच्या घडीला आम्ही पाहतो आमच्या ऑन स्क्रीनवरती टायमर जे आहे ते सेट केलंय 4 मिनिटं आणि 2 सेकंद ही आतापर्यंत झाले. त्याचाच अर्थ अगदी योग्य टाइम मॅनेजमेंट या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय. पाटील 3030 श्री सचिन दादा पाटील यांचा संघ आपण आता क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळणीकरता सज्ज झालेत गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती नयन. आता जर आपण पाहिलं तर इक्वेशनकडे आपण नजर टाकली तर आता उर्वरित चेंडू बाकी आहेत अजूनही 30 चेंडू आणि जिंकण्याकरिता रोहित ट्रान्सपोर्ट माकणे या संघाला अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 47 धावांची अजूनही आवश्यकता आहे. कशा पद्धतीने आता या धावा जमवल्या जातील. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नवनाथनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. 1 विकेट मिळवून दिली आहे. चांगली गोलंदाजी ही नवनाथची राहिली पहिल्या षटकामध्ये.
षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, चांगल्या पद्धतीने स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलाय तर योग्य पद्धतीने खेळलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार हा खेळाडू आपण पाहू शकतायत. फलंदाजी करताना सुमित पाटील 2 बॉलवरती 2 मोठे फटके हे पाहायला मिळालेत. शुभम पाध्ये यांच्या आता चेहऱ्यावरती एक स्माइल पाहायला मिळते आहे, कारण की पहिलं षटक आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये नवनाथचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. 1 विकेट गेला होता, त्यानंतर असं वाटत होतं कुठेतरी फलंदाज दडपणामध्ये खेळतील, परंतु ते दडपण सुमित पाटीलने पूर्णतः झुगारलंय. आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडू हे सुमितने खेळलेले आहेत आणि वैयक्तिकरित्या 18 धावा या सुमितनं जमवल्यात. चांगली बॅटिंग करताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहताय धाव फलकावरती आता झाली आहे 21. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेला पाहिला गॅप, इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला खेळलंय. 2 क्षेत्ररक्षक इथे मात्र चेस करतायत, परंतु चेंडू पर्यंत पोहोचणार नाहीयेत. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. आणि या घराला शेड लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला, नेलं शिर्डीला. इथे जर आपण पाहिलं अगदी तंत्रशुद्ध फटक्याची निवड पाहायला मिळाली. 4 धावा जमवल्या गेल्या. पुन्हा एकदा अटॅकिंग मोड मध्ये पाहायला मिळाले. बघा संधी तुम्हाला एकदा दोनदा मिळेल. इथे मात्र किपरनं दिली संधी, परंतु रनआउटच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतावं लागेल. धन्यवाद. प्रणय गरत मात्र नाराज होऊन तंबूच्या आसऱ्याला परतले. नशिबाची साथ या ठिकाणी मात्र विनायक पाटील बाबूला लाभली. झेल सुटला होता, त्यानंतर डोक्यावरती हात जाणार होते, परंतु तितक्यात आपण पाहिलं योग्य दिशेने थ्रो केला आणि रन आउटच्या माध्यमातून विकेट पाहायला मिळाली. इथे आपण पाहिलं तर चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेले आहेत 4. धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे. रोहित ट्रान्सपोर्ट माकणे या संघाची फलकावरती 25 धावा. 26 चेंडू बाकी आहेत. 26 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 31 धावांची आहे आवश्यकता. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल अमित पाटील अँड फ्रॉम मताने. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या पद्धतीने पहिल्याच बॉलला खेळून काढलं. बघा ही मोठ्या खेळाडूची एक निशाणी असते, कारण की ज्या वेळेला तुम्ही 99 क्रीजवरती येता त्यावेळेला सर्व काही नवीन असतं तुमच्यासाठी, कारण की त्यावेळेला गोलंदाजाचा रिदम, टप्पा या सर्व काही गोष्टी पाळणं हे गरजेचं असतं आणि ते वेळेला मात्र अमितने केलं. सेन्सिबल क्रिकेट पहिल्याच बॉलवरती 1 रनने पाहायला मिळालंय. यावेळेला आपण पाहताय पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे मात्र बॅट आणि बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलने इथे आपण पाहू शकला तर झालेली आहे. डॉट बॉलने झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या खेळानंतर रोहित ट्रान्सपोर्ट माकणे या संघाची धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 26. जर आपण टाइम कडे लक्ष दिलं तर 9 मिनिटं ही आतापर्यंत झाल्यात. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतायत शुभमजी पाध्ये आता मात्र थोडंसं चिंतेमध्ये निश्चित दिसत आहेत, कारण की एकामागोमाग एक असे 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेत. आता या 9व्यानं आपण पाहतायत अमित पाटील दाखल झालेत आणि त्यांच्या समवेत आहेत सुमित पाटील. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच
जिंकून जाऊ अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ इथं आपलीच पावरणी आपलाच जो उडू देतो षटकार जाऊ दे पोच थँक यू सो मच. पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट, बॅक टू द सफाळे प्रीमियर लीग 2024. अगदी चांगले क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिलंय. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 26. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित करीत आहोत. कालच्या दिवसात 2,500 सबस्क्रायबरचा पल्ला इथे पार पाडला गेला. आज देखील निश्चितपणे जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स हे मात्र येतील. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले अमित, चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो. 1 रन तिथे ऍड ऑन होतीये धाव फलकावरती. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या रोहित ट्रान्सपोर्ट माकणे या संघाची झालेली आहे धाव फलकावर 27 धावा. आता उर्वरित चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर चेंडूंचा खेळ बाकी आहे. 23 चेंडू आणि जिंकण्याकरिता 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नवनाथ पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल. यावेळेला मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु योग्य पद्धतीने चेंडू आला नाही बॅटवरती. बॅटचा टॉप एज घेऊन चेंडू आपण पाहिलं शॉट तडम्यांच्या दिशेला गेला आणि 1 रन तिथे पाहायला मिळते. नवनाथ पाटील आपण पाहतात गोलंदाजी मार्कवरती आलेत. आतापर्यंत चेंडू आपण पाहिले तर या षटकामधील हाताळून झालेले आहेत. 2 धावसंख्या धावफलकावरती 28 आहे. अजूनही उर्वरित चेंडू बाकी आहेत 22 चेंडू आणि 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र बॅटची मोठी एज आणि टेकन. नवनाथनं मात्र एक मोठा अडथळा दूर केला. अमित पाटील एक मोठ्या फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. स्क्रीनवरती पाहू शकाल या सुंदरशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ट्रॉफीज जर आपण पाहतोय तर कोणी स्पॉन्सर्ड केल्या तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर्ड केली आहे मनीष ठाकूर माकुणसार. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर्ड केली आहे अक्षय ठाकूरपाडा. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर्ड केली आहे कल्पेश घरत सर मायकोप. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी ही स्पॉन्सर्ड केली आहे मनोहर नमसर माकणे यांच्या माध्यमातून. सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. नवीन फलंदाज नव्यानं आता दाखल होतोय पॉपिंग क्रीज वरती दर्शन तरे. आता दोन्ही फलंदाज आपण पाहतो तर विचार विनिमय करून खेळावं लागेल कारण की सुमित पाटीलची बॅट मात्र बोलू लागली आहे. आतापर्यंत सुमितने 9 चेंडू खेळलेत आणि 23 धावा या जमवल्यात आपल्या संघाकरिता. 21 चेंडू आणि 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नवीन गरज सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नवीन गरज सरांचं हार्दिक स्वागत सफळ प्रीमियर लीग 2024 मध्ये. पुन्हा एकदा हलक्या हाताने सॉफ्ट हँडनी यावेळेला मात्र दिशा देण्याचं काम केलं. नवनाथ पाटील स्वतः पुढे आले. तिथे मात्र दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्या होत्या आणि इथे आपण पाहतोय तर काय घडलंय तर क्लोज एन्काउंटर पाहायला मिळालंय आणि तिसऱ्या पंचांची यावेळेला घेतली आहे मदत. अनिल वाघेला सर आपण पाहताय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. इथे जर आपण पाहिलं तिसऱ्या पंचांनी पाहिलं ऑन स्क्रीन आणि या ठिकाणी काय झालंय तर रन आउटच्या माध्यमातून इथे पडतीये अजून एक विकेट. झाला रे झाला आनंद झाला गाजा वाजाओ तो झाला. झाला रे झाला आनंद झाला गाजा वाजाओ तो झाला. या शिवनेरीवर शिवावतारी शिवबा जन्माला. या शिवनेरीवर शिवावतारी शिवबा जन्माला. थँक्यू. चला थोडंसं स्पीडअप करा. 14 मिनिटं ही आतापर्यंत झालेली आहेत.
इथे जर आपण पाहतो तर योग्य टाइम मॅनेजमेंट हे राखलं जात आहे. छत्रपती शिवरायांचं हे सुंदर असं प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते मुख्य स्क्रीनवरती. नवीन फलंदाज आपण पाहतायत आता क्रीजवरती येतोय. भावेश घरात नव्यानं दाखल झाले. तिथून मात्र आता 4 गडी बाद झाल्या. टॉप ऑर्डर आपण पाहिलं तर आता तंबूच्या आसऱ्याला परतली आहे. इथून मात्र या दोन्ही फलंदाजांना विचारविनिमय करून समीकरण जुळवून हे खेळणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल. काय सुंदर इनस्विंगिंग बॉल पाहायला मिळाला. बेल्सच्या अगदी वरून इंचाच्या फरकानं मात्र हा चेंडू जाताना निश्चितपणे पाहायला मिळालाय. नवनाथची साइडम ॲक्शन जर आपण पाहिली तर मला इंग्लिश गोलंदाज लगेच डोळ्यासमोर येतो. जिमी अँडरसन आजही टेस्ट क्रिकेट इंग्लंडकडनं खेळताना दिसत आहेत. सुंदर बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं. बघा तुमच्याकडे जर योग्य टप्पा आणि योग्य दिशा असेल तर डेफिनेटली एक चांगला बॉल तुमच्याकडनं डिलिव्हर्ड होतो आणि तो नवनाथच्या माध्यमातून देखील या अगोदरच्या चेंडूवर पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा त्या चेंडूची पुनरावृत्ती. नशिबाची साथ इथे मात्र जरूर मिळते. दोन्ही चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती पाहायला मिळाले आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय तर झाली आहे षटकाची समाप्ती. क्षण रिप्लेमध्ये आपण पाहिलं तर गुडलँड स्पॉटवरून हा चेंडू आपण पाहतायत. अगदी चांगल्या पद्धतीने वळण दिलं गेलं नवनाथ पाटीलच्या माध्यमातून. या डॉट बॉलने आपण पाहतोय तर झाली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर रोहित ट्रान्सपोर्ट माकणे या संघाची धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 29. आता उर्वरित चेंडू आपण पाहतोय तर चेंडू बाकी आहेत 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 27 धावांची आवश्यकता आहे. टाइम कडे देखील लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. 16 मिनिटं आणि 38 सेकंद झालेले आहेत. तर थोडंसं स्पीडअप करण्याची मी विनंती करीन फिल्डिंग करणाऱ्या संघाला. चला बाबू जास्त वेळ तिथे घेऊ नका. लगेच नवीन षटक गोलंदाजी मार्कवरती आणा. तिथपर्यंत आपण ऐकूया डीजे कुंदन यांच्या माध्यमातून एक छोटंसं गीत आणि येऊया पुन्हा सफळ प्रीमियर लीग 2024 मध्ये. अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात रे. सौराजाचा सुरव्या उगवला हे तत्काळी हिरात रे. वाऱ्याच्या येगानी घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा देवर सुरव्याच्या तेजानी. थँक्यू सो मच डीजे. चला पुन्हा एकदा येऊया मैदानाकडे. 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र या दोन्ही फलंदाजांना चांगल्या प्रकारे खेळावं लागेल. दर्शन तरे स्ट्रायकिंग एंडवरती आहेत आणि भावेश नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. 18 चेंडू 27 अशक्य नाहीये परंतु प्रयत्न तुम्हाला चांगल्या प्रकारे करावे लागतील. इथे मात्र आपण पाहिलं तर चांगला बॉल नयन पाटील गोलंदाजी मार्कवरती आलेत. या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नयन पाटील थोडेसे एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळाले होते. तब्बल 17 धावा त्या षटकामध्ये कुठल्या होत्या. सुमित पाटील तिथपर्यंत होते क्रीजवरती. इथे मात्र आपण पाहिलं आता सुमितचा अडथळा देखील इथे दूर झालाय. याचाच अर्थ आता हे नवीन फलंदाज दोन्ही आहेत. तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहून खेळावं लागेल. गॅप शोधावे लागतील. धावा जमाव्या लागतील. कारण की लीग फॉर्मॅट म्हटलं तर प्रत्येक मॅच प्रत्येक रन हा प्रत्येक संघासाठी महत्त्वाचा असतो. कारण की नेट रन रेट ही समीकरणं पॉईंट्स टेबल या सर्व काही गोष्टीकडे लक्ष देणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. एकदा चांगला बॉल मैदानी लगत चेंडूला खेळून काढले. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक अगदी योग्य पद्धतीने तिथे पाहायला मिळाले होते. आतिश तिथे होते. चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं आणि यावेळेला 1 रन पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतायत तर धावसंख्या रोहित ट्रान्सपोर्ट माकणे या संघाची झालेली आहे धाव फलकावरती. चला विनायक जास्त वेळ घेऊ नका. 18 मिनिटं झाली आहेत. नियम या अगोदरच आम्ही तुम्हाला सांगितले आहेत 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळणे गरजेचं आहे. अन्यथा 6व्या षटकात एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 मध्ये घेऊन खेळावं लागेल. यावेळेला मात्र नवनाथ चेंडूपर्यंत पोहोचतायत चांगल्या पद्धतीने. यावेळेला मात्र आपण पाहू शकला द्विधा मनस्थितीमध्ये होते. चेंडूपर्यंत रीच होऊ शकले नाहीत. खूप डीप वरती होते आणि त्याचंच कारण आपण पाहिलं तर या ठिकाणी भावेश जमवतोय 2 धावा आपल्या संघासाठी आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झाली आहे रोहित ट्रान्सपोर्ट माकणे या संघाची धाव फलकावरती 32. 15 चेंडू आणि जिंकण्याकरिता 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र सामना जर आपण पाहतोय तर दोलायमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅलन्सिंग मोडमध्ये मॅच आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. चांगला बॉल होता. यावेळेला मात्र ऑफ साईडला खेळून काढला. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि यावेळेस आपण पाहताय तर 1 रन
सचिन पाटील 3030 यांनी जर डाईव्ह मारून झेल पकडला तर मनीष गावड यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक हे लावलं गेलंय. सचिन पाटील काहीतरी म्हणतायत की अजून एक शून्य वाढवा. नक्कीच या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या सफळ प्रीमियर लीग मध्ये आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. चांगलं वातावरण निश्चितपणे पाहायला मिळतं कारण की मैत्रीचे संबंध मात्र आपण जपले जात आहेत या खेळाच्या माध्यमातून. इथे आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलंय, एक धाव इथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 34. 13 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर निश्चितपणे पुन्हा एकदा पुनरागमन करताना रोहित ट्रान्सपोर्ट माकणे हा संघ निश्चितपणे दिसेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल, योग्य पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळाला आणि या डॉट बॉलने इथे झाली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या रोहित ट्रान्सपोर्ट माकणे या संघाची धाव फलकावरती झालेली आहे 34. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे 12 चेंडू आणि 22 धावांची आहे अजूनही आवश्यकता. थँक्यू. वेळेकडे लक्ष आपण दिलं तर 21 मिनिटं ही आतापर्यंत झालेली आहेत. 21 मिनिटं आणि 22 सेकंद असा कालावधी आतापर्यंत झालाय. याचाच अर्थ तुम्हाला उर्वरित 4 मिनिटांमध्ये हे षटक हाताळणं गरजेचं आहे. जर 4 मिनिटांमध्ये हे ओव्हर कंप्लीट झालं नाही तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये घेऊन खेळावं लागेल. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण ह्या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन पाहताय. 3 कॅमेऱ्यांसहित 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहत आहोत. या चॅनलला जास्तीत जास्त प्रेम द्या. याचाच अर्थ काय, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 5वं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर आतिश. पहिलाच बॉल आपण पाहतायत कुठेतरी ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जातोय. पंच म्हणतात खराब चेंडू आहे. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळालाय आणि या व्हाईट बॉल नंतर धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 35. आता उर्वरित येणारे चेंडू आपण पाहतोय तर चेंडू बाकी आहेत अजूनही 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. इथून मात्र कुठेतरी गोलंदाज हवी होताना पाहायला मिळतोय कारण की प्रत्येक येणारा डॉट बॉल आता मात्र निर्णायक स्थितीकडे या सामन्याला घेऊन जातोय. 11 चेंडू 21 ची गरज षटकातील. पुन्हा एकदा दुसरा चेंडू आतिश पाटील घेऊन येत आहेत बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा चांगला बॉल, सावध पद्धतीने सन्मानजनक या चेंडूला खेळून काढलं. कव्हरच्या दिशेने जातोय हा चेंडू. एक धाव तिथे पाहायला मिळाली आहे. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. इथून जर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा पुनरागमन करताना संघ निश्चितपणे आपल्याला दिसेल कारण की दोन्ही संघ मालकांचं लक्ष आता मात्र या सामन्याकडे लागलंय कारण की प्रत्येक विजय हा खूप महत्वाचा आहे या लीग मध्ये. षटकातील तिसरा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. पॉइंटच्या दिशेला जातोय. डीप पॉइंटला हा चेंडू गेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. थोडंसं फंबलिंग झालं. यावेळेला मात्र चेंडू आपण पाहू शकला तर सीमारेषेच्या पलीकडे जातोय. येस, इट इज 4 रन. चौकार. धन्यवाद. 23 मिनिटं आणि 50 सेकंद झालेले आहेत. थोडंसं स्पीडअप करा. हे 3 चेंडू तुम्हाला उर्वरित 2 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. इथे जर आपण पाहतोय तर 4 गडी बाद झालेत. रोहित ट्रान्सपोर्ट माकणे या संघाचे 40 धाव संख्या आपण पाहू शकला तर झालेली आहे धाव फलकावरती. जिंकण्याकरिता 9 चेंडू आणि अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 16 ची गरज. मात्र पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये भावेश घरेतने चेंडूला खेळलंय. यावेळेला लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलं. एक धाव तिथे पाहायला मिळते आहे आणि या एका धावेनंतर धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 41. 8 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची अजूनही आवश्यकता. बाळू मामा इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा त्याच अंदाजात खेळलंय परंतु यावेळेला आपण पाहू शकलात तर क्षेत्ररक्षकाला निवडलंय आणि इथे जर आपण पाहू शकलात तर पुन्हा एकदा जाते एक विकेट.
धन्यवाद. चला नवीन बॅटर लगेच या मैदानाच्या दिशेने. इथे जर आपण पाहतोय तर 41 धावा झाल्या धाव फलकावरती. 7 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची आवश्यकता आहे. संकेत नव्यानं आता दाखल होत आहेत प्रॉपिंग क्रीज वरती. 7 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही आपण पाहू शकलात तर 15 धावांची आवश्यकता. संकेश गावड आता नव्यानं दाखल झालेत. 41 ही धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती. षटकातील शेवटचा बॉल अगदी योग्य पद्धतीने आणि चांगल्या टाइम मॅनेजमेंट नुसार हे षटकाची इथे मात्र आपण पाहू शकला तर अगदी 25 मिनिटांमध्ये ही 5 षटकं झालेली आहेत पूर्ण. इथे जर आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि या 5 षटकांच्या खेळानंतर रोहित ट्रान्सपोर्ट माकणे या संघाची धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 5 गडी बाद 41. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 15 धावांची आहे आवश्यकता. आईची झांजुरा गो, आईची झांजुरा गो, पायाचे बरोबरी. आईची झांजुरा गो, आईची झांजुरा गो, पायाचे बरोबरी. गल्यान घातली गो, गल्यान घातली गो, सोन्याची सोनसली. गल्यान घातली गो. थँक्यू. चला जास्त चर्चा नको. विनायक बाबू 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकाचा खेळ आहे. जास्त कोणी जवळ आता टीम मीटिंग करण्याकरिता येऊ नका. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची आवश्यकता आहे. बघा गोलंदाज त्यांच्या शैलीप्रमाणे गोलंदाजी करतील. जास्त जणांनी तिथे समजायला याची गरज नाही आहे कारण की ते देखील चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. आता शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. प्रणित म्हात्रे. प्रणित म्हात्रे येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. मॅन फ्रॉम माकुनसार. आता मात्र जबाबदारी आहे प्रणितच्या खांद्यांवरती. शेवटचं षटक कशा पद्धतीने हाताळलं जाईल. सहा चेंडू आणि जिंकण्याकरिता आपण पाहू शकलात तर 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. प्रणित म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. प्रत्येक विभागातील खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम या लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. केळवा विभाग असेल, मायकोप असेल, रावळे असेल, दातिवरे, एडवण, कोरे, सफाळे या सर्व विभागातील खेळाडू हे आपल्याला खेळताना दिसत आहेत. पहिलाच बॉल अगदी चांगल्या पद्धतीने हाताळलाय. इथे जर आपण पाहिलं उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. रोहित ट्रान्सपोर्ट की पाटील 3030 जिल्सार हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सद्यस्थितीला आपण पाहतोय तर पारडं पहिल्या बॉलवरती झुकताना दिसतंय प्रणित म्हात्रेच्या बाजूला. षटकातील पुन्हा एकदा दुसरा बॉल राईट ओव्हर द विकेटने प्रणित घेऊन येतोय. यावेळेला मात्र फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. वाह, अगदी योग्य पद्धतीने पॉवर स्लॅम. अप्रतिम षटकार. 6 धावा. आजूबाजू गवलानी नामधी आहे राज तुझी पटराणी. आजूबाजू गवलानी नामधी आहे राज तुझी पटराणी. थँक्यू सो मच. इथे जर आपण पाहिलं तर या षटकारांना पुन्हा एकदा या सामन्याचं समीकरण जे आहे ते बदलताना आपल्याला निश्चितपणे दिसेल. इथे या षटकारानं पुन्हा आता पूर्ण रागमन करताना रोहित ट्रान्सपोर्ट दिसतोय. यावेळेला मात्र चांगला बॉल मिडल स्टंपचा वेध घेणारा क्लीन बोल्ड दांडी गोल. भावेश गरत गॉन बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद डीजे थँक्स. सर्वेश शेलार आता दाखल होत आहेत. चर्चा इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बरीच होती की सर्वेशला मागे का ठेवलंय कारण की बराच वेळा आम्ही सर्वेशला पाहिलंय तर टॉप ऑर्डर मध्ये याची वर्णी बराच वेळा आम्ही पाहिली आहे. परंतु यावेळेला आपण पाहतोय तर 7व्या क्रमांकावरती आता आपण पाहू शकलात तर सर्वेश दाखल झालाय.
आता जर आपण पाहतोय तर 8व्या क्रमांकावरती सर्वेश दाखल झालाय. आता उर्वरित चेंडूंचा खेळ आपण पाहतोय तर चेंडू बाकी आहेत 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता 9 धावांची आवश्यकता. 47 धावा या झाल्यात धाव फलकावरती. तीन चेंडू आणि 9 धावा. इथून एखादा मोठा फटका रोहित ट्रान्सपोर्टच्या बाजूला पुन्हा एकदा या सामन्याला घेऊन जाईल. सर्व्हिसमध्ये ती क्षमता आहे. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी एज लागली आहे इथे. मात्र आपण पाहू शकला तर विनायकने पुन्हा एकदा चुकी केली आहे आणि यावेळेस काय झालंय ते देखील आता पाहणं तपासणं तितकंच गरजेचं आहे. क्रुशियल मोमेंटला आपण पाहू शकला तर इथे झेल जो आहे तो सुटला विनायककडनं आणि त्याचंच रूपांतरण या एका धावेमध्ये पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकला 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर निश्चितपणे पाहायला मिळेल. आता ती सुपर ओव्हर पाहायला मिळेल का ते देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. 2 बॉलवरती 2 चौकार किंवा 1 षटकार आणि 2 धावा हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. कशा पद्धतीने आता स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आलाय संकेश गावड. 2 चेंडू 8 धावा. रोहित ट्रान्सपोर्ट की पाटील 3-0 जलसार. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने वा टायमिंग साध्य केलंय. अप्रतिम मॅग्निफिसंट स्ट्रोक आउट ऑफ द पार्क षटकार. इथे मात्र सूत्र आपल्या हातामध्ये घेतली होती. अगदी निर्णायक क्षणाला आलेला हा निर्णायक फटका इथे आपण पाहिलाय संकेश गावडच्या बॅटमननं. संकेशने सिद्ध केलं माझ्याकडे ती क्षमता आहे आणि ती क्षमता या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली. मोठ्या फटक्यामध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकताय कशा पद्धतीने चेंडूवरती नजर ठेवली आणि अगदी योग्य पद्धतीने सामना जर का बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर ही आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. आता 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 2 धावा. संकेशवरती आता सर्वांच्या नजरा आहेत. शुभम पाद्य देखील लक्ष ठेवून आहेत संकेशकडे. शेवटचा बॉल यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळतो. 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला जाईल का आणि इथे जर आपण पाहू शकलात तर विकेट. सामना बरोबरीमध्ये सुटताना पाहायला मिळतोय. इथे पहिली सुपर ओव्हर सफाळे प्रीमियर लीग 2024 मधली पाहायला मिळते. चला आपल्या बॅट्समनची नावं द्यायची आहेत तसंच गोलंदाजाचं नाव देखील द्यायचं आहे. दोन्ही टीम 3 बॅट्समन आणि एका गोलंदाजाचं दोन्ही टीम लगेच येऊन आपली नावं द्यायची आहेत. चला रोहित ट्रान्सपोर्ट